नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सहकारी क्षेत्रामध्ये आता काही ओपनिंग आहेत का, किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आता काही नवीन नोकरीच्या संधी आहेत का, किंवा त्यांना ज्या विद्यार्थ्यांना कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या वर्षासाठी काही नवीन नोकरीच्या संधी आहेत का हे जाणून घेणार आहोत. याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सहकारी क्षेत्रामध्ये किंवा सहकारी ज्या बँका आहेत त्यामध्ये कुठले कुठले पद असतात. मे बी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जीडीसीए नंतर यायचं आहे, किंवा जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी, किंवा ज्यांचा एक्सपिरियन्स आहे, तर त्या पद्धतीमध्ये काय काय ओपनिंग्स असतात अवेलेबल याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर यामध्ये पहिलं जे पद असतं ते क्लर्क किंवा कॅशियर या पदासाठी ओपनिंग असतात. त्यानंतर दुसरं असतं शाखा व्यवस्थापक म्हणजेच ब्रांच मॅनेजर. आता हे ब्रांच मॅनेजर जे असतात ते साधारणपणे इंटरनल जॉब पोस्टिंगनेच होतात, किंवा ज्या काही समजा सिनियर मॅनेजर असेल तो ब्रांच मॅनेजर होतो वगैरे अशा पद्धतीचे असतात. पण ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात काम करायचं हे टॉपचे चार एक समजा पोस्ट असतात किंवा पदं असतात असं म्हणू शकतो. यामध्ये जसं मी सांगितलं पहिलं कॅशियर म्हणजेच क्लर्क किंवा कॅशियर जो प्रकार आहे तो, त्यानंतर शाखा व्यवस्थापक म्हणजेच ब्रांच मॅनेजर जे असतात ते, आणि त्यानंतर जे असतात ते असतात रिकव्हरी एजंट्स किंवा रिकव्हरी ऑफिसर म्हणतो आपण त्यांना, आणि त्यानंतर जे असतात ते लेखापाल म्हणजेच अकाउंटंट किंवा ऑडिटर. या पदांसाठी आपल्याला ज्यावेळेस ऍप्लिकेशन करायचं असतं किंवा नोकरीसाठी अर्ज करायचा असतो त्यावेळेस या पदांसाठी बेसिक एज्युकेशन क्वालिफिकेशन बीकॉम, एमकॉम आणि जीडीसीए या पद्धतीचं एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं. जे काही हायर पोस्ट आहेत त्यासाठी, आणि ज्यांचा अनुभव असेल तर अनुभवाच्या जे काही लोक अनुभवी लोक आहेत त्यांना तर याचा फायदा होतोच तसा आहे. सो या पद्धतीमध्ये तुम्हाला ते शिक्षण असणं गरजेचं आहे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करण्यासाठी. बीकॉम प्लस जीडीसीए असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. नंतर तुम्ही एक साधारणपणे आपण असं म्हणूया की ओपन स्कूलिंग मधून किंवा मुक्त विद्यापीठातून एमकॉम वगैरे करू शकता. साईड बाय साईड तुमचा जॉबही चालू राहतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला कामही करता येतं. तर जसं की समजा पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक आहे किंवा पीडीसीसी आहे, तर या बँका ज्या आहेत म्हणजे पुण्यामधलं सांगतोय मी, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स, यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीच्या ओपनिंग्स असतात. सो ज्या विद्यार्थ्यांचं एमकॉम झालेलं आहे आणि जीडीसीए झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्की या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. त्यांनी सर्च करायला हवं. ज्यांना करायचे जॉब्स त्यांनी जे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत तुमच्या, तर तुमच्या जिल्ह्यातले असतील किंवा पुण्यातले असेल तर पुण्यातली जी काही बँक आहे, पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक किंवा पीडीसीसी, आता ह्या ज्या बँक आहेत ह्या बँकामध्ये तुम्ही नक्की ऍप्लिकेशन टाकू शकता, ज्यामध्ये तुम्हाला त्यांच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं, तिथं करिअरचं ऑप्शन असेल. करिअरमध्ये सिलेक्ट करा. करिअर मधून सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली जे काही डिटेल्स असतील ते डिटेल्स भरा, किंवा त्यांचा जे काही एचआरचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा मेल आयडी असेल तर ते मेल करून द्या. जशा प्रकारे ओपनिंग असतात आता सध्या मला वाटतं पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक जी आहे यामध्ये ओपनिंग चालू आहेत, तर त्या एकदा चेक करा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन, आणि त्यानंतरच तुम्ही ऍप्लिकेशन करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काम कसं करू शकता. आता हे जे आहे, जे विद्यार्थी 2026 ला एक्झाम दिलेली आहे त्यांनी एक्झाम दिली आहे, फक्त रिझल्ट आलेला नाहीये. ज्या विद्यार्थ्यांनी 25 ला एक्झाम दिली आहे 2025 मध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठी याचा नक्की फायदा होऊ शकतो, कारण रिझल्ट 2026च्या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे तो डिसेंबरमध्ये येणार आहे. तो त्यामुळे ज्यांचा रिझल्ट 2025 ला लागला आहे त्यांनी नक्कीच या गोष्टीचा फायदा घेऊ शकता. साधारणपणे मला वाटतं पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेची जी शेवटची तारीख आहे ती 19 किंवा 20 जून असावी. तेही तुम्हाला एकदा चेक करावं लागेल त्यांच्या वेबसाईटवरती. एकदा चेक करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे, आणि या संधीचं नक्की सोनं करा ज्यांना कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करायचंय. अशा काही ओपनिंग असतील, प्रत्येक वेळेस तुम्हाला मी सांगतच राहील कुठली ओपनिंग असेल काय असेल, तर त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करा. पण आता हे पुण्यासाठी झालं मर्यादित. जर समजा तुम्ही मुंबईत आहात, नाशिकमध्ये आहात, नागपूरमध्ये आहात, कुठे असाल तर तिथल्या ज्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहेत, म्हणजे लक्षात ठेवा हा जो शब्द अत्यंत महत्वाचा आहे, डीसीसीबी ज्या असतात, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, या ज्या बँक आहेत या बँकांमध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या जिल्ह्याची जी काही बँक असेल डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, याच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन चेक करा काही ओपनिंग्स आहेत का. तर असतील तर तिथे ऍप्लिकेशन देऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा
जॉब ओपनिंग काय असतील तर त्याचे इंटिमेशन नक्की येत राहतील. आणि मेक शुअर करा की तुमचे अपडेटेड सीव्ही जे आहे तो तुम्ही त्यांना सेंड कराल, जेणेकरून तुम्हाला ते कॉल करू शकतील आणि तुम्हाला रिस्पॉन्स पण येईल. पण हे 2025 मध्ये ज्यांचं जीडीसीए झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्की करायला हरकत नाही. 26 ला ज्यांचं झालेलं आहे त्यांनी थोडासा वेट करा. आणि असं काही नाही की तुमचं जीडीसीए झालेलं असलं पाहिजे, पण जर बीकॉम असेल किंवा एमकॉम असेल आणि जीडीसीए असेल तर या गोष्टीचा जास्त फायदा जो आहे तो विद्यार्थ्यालाच होतो. हे जर तिन्ही एज्युकेशन असतील तर, किंवा बीकॉम जीडीसीए असेल तरी तुम्हाला त्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. आणि जर हे तिन्ही असतील तर त्या पद्धतीने तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते ज्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्याच्यामध्ये. तर इकडे त्यांच्या ज्या अधिकृत वेबसाईट आहेत त्या नक्की व्हिजिट करा. तिथे तुम्ही सगळ्या गोष्टी मेन्शन करा आणि चेक करा काय काय गोष्टी अवेलेबल आहेत. असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ऍप्लिकेशन नक्की करू शकता. ठीक आहे. आता हे तुम्ही मला पण विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा, मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस किंवा कुठली लिंक नाही मिळेल तुम्हाला तर ती लिंकही तुम्हाला पाठवून देईल. आता मला याच्यामध्ये तुम्हाला एक छोटा व्हिडिओ आहे, याच्यामध्ये तुम्हाला सांगता जास्त येणार नाही. पण ज्यांना हवे आहेत लिंक्स त्यांनी नक्की कॉल करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअपला. तुम्हाला ती लिंक पाठवून देतो. त्या म्हणजे पुण्यातली असेल तर पुण्यातली तुम्हाला मिळेल. जर जे तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यातली तुम्ही मला सांगा नाव, आणि त्या पद्धतीने तुम्हाला मी लिंक्स वगैरे सेंड करेल. तुम्ही पण चेक करा साईड बाय साईड. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा जर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा. ज्यांनी 2025 मध्ये जीडीसीए ची एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी नक्की याचा फायदा होऊ शकतो आणि ते कशा प्रकारे अप्लाय करू शकतात. पुण्यातले जे विद्यार्थी असतील तर त्यांनी नक्की याचा फायदा घ्यावा. आणि या म्हणजे सुवर्ण संधीच म्हणू शकता ज्यामध्ये तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एंट्री करू शकता. सो त्या विद्यार्थ्यांना नक्की याचा फायदा होऊ शकतो. तर कृपया त्यांना व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा. आणि जीडीसीए कॉलेजच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया कॉल करा, ज्यामध्ये ओपन स्कूलिंग कोर्सेस 10वी 12वी आहे, डिस्टन्स एज्युकेशन किंवा ऑनलाईन कोर्सेस जे आहेत, किंवा पुणे विद्यापीठाचं वर्किंग प्रोफेशनसाठी एमबीए आहे, ज्यामध्ये एमबीए एचआर, एमबीए फायनान्स, एमबीए ऑपरेशन, एमबीए मार्केटिंग, एमबीए सप्लाय चेन असे 5 स्पेशलायझेशन मध्ये आहे. 60 विद्यार्थ्यांचा इंटेक आहे. तर त्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ऍडमिशन घेता येतं, काय काय गोष्टी आहेत, किंवा इलिजिबिलिटी काय आहे, सीईटी द्यावी लागते का, या सर्व गोष्टीची तुम्हाला प्रॉपर माहिती दिली जाईल. तर ज्यांना करायचं त्यांनी नक्की कॉल करून विचारू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.